ब्लॉगमध्ये तुमचं माझं स्वागत आहे गाईज. हे गाईज आजचं वर्कआउट आहे बॅक आणि बायसेप डे आहे गाईज. माझा आवडीचा सेट आहे गाईज. तिथे खूप चांगला काम आहे. जे पण करते त्यांना मी मनापासून धन्यवाद करतो. असं काम करत राहा. पक्ष्यांना अन्न द्या. कबूतर असं कुठलाही प्राणी असं त्यांना अन्न द्या गाइस. अन्न ही जीवन है. ऐसे में पहुंच चुके हैं हम हमारे ब्रिज के ऊपर और ब्रिज के समय के होने वाले हैं. कुछ समय से लेने वाले के लोग अब इसी समय से मैं उतरने वाला हूँ ब्रिज के सामने. तब तक बने रहे मेरे चैनल के ऊपर. अभी चलंग लगाने समय पहले मैंने एक ब्लॉग स्टार्ट किया. ये देखना का आवाज आ रहा है खासकर. कौन सा आवाज? अंदर टाइम जाएगा साफ करना पड़ेगा. कितना होगा खर्चा? ठीक आहे लेके आलो. शिक्षक नगरमध्ये आम्ही एंट्री मारलेले आहे. खास करून आता मी बघतोय इथं नवीन ब्रिज बनवत लावलेलं आहे गाईच. कोणी गावात नवीन ब्रिज बनवत लावलेलं आहे आणि समोर एंट्री मारलेलं आहे आपल्या लाडक्या हिरोने. तर काय असं मी ओरटाल मारतो डायरेक्ट गाईच. देखा तो मैंने क्या. चलो गाइस देखा तो हुआ को मैदान में क्या हुआ है. भयानक सीन हुआ है गाइस. ऐसा कभी नहीं होना चाहिए था गाइस. ऐसा क्यों हुआ. फिर मैं मैदान के सामने गया तो देखा तो इधर कुछ तो है सांप जैसा गए थे गाइस. तो पटकन सांप गेला गाइस पटापट. गाइस दाखवतो बघा. ते जादू दाखवतो तुम्हाला. घरी यायला मस्त की नाश्ता बिस्टा करतो ना तुम्हाला डायरेक्ट 4 वाजता भेटतो गाइस. आता रेडी बिडी झालो ना. आता टाईम झालेला आहे 11:15 वाजलेले गाड्यांना. मला पटकन आज लवकर जायला लागेल गेमिंग कॅफेला. मी बसणार आहे फक्त 12 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत. मला कसं हँडल करायला लागेल कारण की जो मुलगा तो आला नाही त्याला काय प्रॉब्लेम आला त्याने मित्राने त्याला त्या ठिकाणी मला जायला लागेल पूर्ण सेटल करायला लागेल. चला काय आपण जाऊया गेमिंग कॅफेला. त्याच्या अगोदर नाश्ता बिष्टा करतो काय केला मस्त स्टुडिओला. बाय चार्जर काय आता जस्ट आलो. कस्टमर नाही तोपर्यंत मी केले अगरबत्ती लावले गाईज. आणि यो बसला आपला शेट तो पिक्चर बघत बसला गाईज. कस्टमरने बघू आजचा प्रोटेक्शन किती आला आहे. पूर्णपणे जाम झालेला आहे. ट्रॉफिक पूर्णपणे जाम झालं काय. आणि ॲम्ब्युलन्स पण खूप प्रयत्न करते पुढे जायचं. तुला पुढं जाऊन देत नाही ट्रॅफिकवाले. पूर्णपर्यंत जाम झालं काय. तुम्ही बघू शकता की कशी ट्रॉफिक आहे काय. कसा माणूस जगाल बघा. इथपर्यंत एवढा जाम आहे काय. ही बघा ॲम्ब्युलन्स पूर्णपर्यंत जाम आहे काय. कस्टमर आलेत. मी फिफा गेम चालू केले गाईज. आणि टाईम झालेला आहे 2:45 वाजलेलं गाईज. इथे त्यांनी शो लावले गणपतीचा. डोंगरचं पाणी एवढा दिवस मला बरा नव्हता म्हणून मी आलेलो नव्हतो. आणि हिच्या भावाचं नाव अजिबात नाही. हिच्या भावाचं नाव जस्ट आलो कॅफेवरून गाईत. खूप कस्टमर होते त्याने खूप गर्दी होती गाईत. त्याने मी त्यांना मला जास्त वेळ थांबायला लागला. मी गेलो गाईत 12:15 वाजता ना. आता जस्ट आलो गाईत. आणि आत्ताचा टाईम झाला आहे 11:30 वाजलेला गाईत. एवढा वेळेस मला थांबायला लागला कॅफेला कारण की घरात तो मुलगा नव्हता तर पूर्णपणे हँडल मी केला गाईच. जर आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगला. वाचून बाय.